नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका तोंडे. मी न्यूरोलॉजिस्ट आहे. बाणेर येथे प्रॅक्टिस करते आणि ज्युपिटर हॉस्पिटलला अटॅच्ड आहे. आज आपण मायग्रेन या विषयावर काही माहिती डिस्कस करणार आहोत. सो बेसिकली मायग्रेन काय आहे तर डोकेदुखीचे 10 प्रकार असतात. त्याच्यातला सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे मायग्रेन. आपण असं म्हणू शकतो की हा ब्रेनच्या स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे जनरली याच्यामध्ये आपण सिटी स्कॅन केला किंवा MRI केला तर हा नॉर्मलच येतो. त्यामुळे हा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नसून आपण इन शॉर्ट म्हणू शकतो की मायग्रेन हा ब्रेनच्या सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजेच काय की काही जणांचा मेंदू थोडासा सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे झोप व्यवस्थित नाही झाली, जेवण वेळेत नाही केलं, स्ट्रेस घेतला, खूप प्रवास झाला किंवा टेन्शन घेतलं, खूप विचार केले, धावपळ झाली की ज्यांचा मेंदू सेन्सिटिव्ह असतो त्याला हे सगळं सहन होत नाही आणि मेंदूची रिॲक्शन म्हणजे डोकेदुखी. तर ही जी डोकेदुखी आहे ही वन ऑफ द मोस्ट कॉमन डोकेदुखी आहे. आपण जर रँडमली कुठलेही 100 पेशंट घेतले तर एक 50 ते 60 लोकांना कधी ना कधी मायग्रेनची डोकेदुखी झालेली असते. आता ही जी मायग्रेनची डोकेदुखी आहे याची अतिशय इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर बऱ्याच जणांना माहीत नसतं की ह्या डोकेदुखीची काही ट्रीटमेंट आहे. बऱ्याच वेळेला आपण की किरकोळ आहे, डोकेदुखीच आहे म्हणून आपण एक पेनकिलरची गोळी घेऊन त्याला सप्रेस करतो. परंतु ज्यांना दर आठवड्याला काही वेळेला 2 ते 3 वेळापेक्षा जास्त डोकेदुखी होते किंवा खूप फ्रिक्वेंट डोकेदुखी होते त्यांच्यासाठी आपण एक मेडिसिनचा कोर्स देतो ज्याला आपण म्हणतो मायग्रेन प्रोफिलॅक्सिस. आणि त्याच्याने ही डोकेदुखी अतिशय प्रमाणात कमी होते किंवा काही जणांची पूर्णपणे ट्रीट होऊ शकते. परंतु लाईफस्टाईल चेंजेस किंवा काही पथ्य पाळणे हे मायग्रेनसाठी खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे किंवा हा एक ट्रीटमेंटचा भाग आहे. तर ज्याला मायग्रेन आहे त्यांनी मायग्रेन होऊ नये किंवा तो वाढू नये म्हणून काही काळजी घेणं खूप अपरिहार्य आहे आणि ती काळजी घेतल्यास मायग्रेन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो. तर त्याच्यातले मेन 5 नियम आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट, रात्रीची झोप अतिशय व्यवस्थित झाली पाहिजे, कारण आपला मेंदू झोपेमध्ये आराम करतो. त्यामुळे रात्री वेळेत झोपणे, सकाळी वेळेत उठणे आणि एक 7 ते 8 तास पूर्ण झोप घेणे अतिशय गरजेचं आहे. आता आजकाल जी तरुण पिढी क्लिनिकमध्ये भेटायला येते त्यांचा प्रश्न असा असतो की आम्ही जर रात्री 2-3ला झोपलो आणि सकाळी 9ला उठलो तरीही हे 6 ते 7 तास होतात, तर ही झोप इनफ आहे का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. कारण झोपेची जी वेळ आहे ती 10 पासून रात्री 3 पर्यंतची मेंदूसाठी सगळ्यात फायद्याची असते. त्यामुळे अगदी असंच नाही की तुम्ही 10लाच झोपा, पण ॲटलिस्ट 11-11:30 पर्यंत झोपलं पाहिजे आणि 7 ते 8 तास गाढ झोप झालीच पाहिजे, कारण आपला मेंदू स्वतःला झोपेमध्ये रिकवर करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा फॉलो करणे. नाश्त्याची वेळ, दुपारच्या जेवणाची वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ ही फिक्स असली पाहिजे. जेव्हा आपण भूक सहन करतो त्यावेळेला डोकेदुखीचे सर्किट ट्रिगर होतात. कधी कधी आपल्याला वेळेत जेवणं शक्य नसतं, आपले काही कामं असतात किंवा मीटिंग्स असतात किंवा आपण प्रवासामध्ये असतो. त्यावेळेला आपल्यासोबत काही हेल्दी स्नॅक्स कॅरी करणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला काहीतरी खाल्ल्या गेलंच पाहिजे, कारण जेव्हा आपण भूक सहन करून काम करत राहतो त्यावेळेला डोकेदुखीचे सर्किट अतिशय स्ट्रॉंग होतात आणि त्यानंतर हेडेक ट्रिगर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे वेळेत खाणे आणि भुकेला न राहणे हे खूप गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. तर आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांनाच प्रत्येक काम कंप्लीट करायचं असतं किंवा एका दिवसात खूप कामं असतात किंवा आपल्या मनामध्ये सतत काही ना काही गोष्टींची काळजी, चिंता लागून राहिलेली असते. तर ह्या सगळ्या स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे आजकाल हेडेकचं प्रमाण खूप वाढतंय. आजकाल मी 6 वर्षापासून डोकेदुखीचे पेशंट बघते. अगदी 1ली 2रीत जाणारी मुलं, 3री 4थीत जाणारी मुलं यांना सुद्धा आजकाल डोकेदुखी व्हायला लागलेली आहे. कारण जे स्ट्रेस आहे, अभ्यासाचा स्ट्रेस आहे तो त्यांना सुद्धा आहे. आणि आपल्या ज्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये आपल्याला आपला दिवस व्यवस्थितपणे नियोजन करणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेला एका दिवसामध्ये आपण काय काम करणार आहोत, किती करणार आहोत आणि हे आपल्याकडून होणार आहे का, तर त्यानुसार आपल्याला प्रायोरिटीज सेट करणे आणि जेवढं आपल्याकडून होणार आहे तेवढ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज घेणे खूप गरजेचं आहे. आणि दिवसभरामध्ये थोडासा रिलॅक्स वेळ ठेवणे ज्याच्यामध्ये आपण थोडा रेस्ट करू शकतो किंवा आपली काही हॉबी असेल तर त्याला वेळ देऊ शकतो किंवा एक आपण जस्ट मेंटल रिलॅक्सेशन त्या वेळामध्ये करू शकतो. एवढा टाईम डेफिनेटली आपण ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींना उपाय आहे त्याला उपाय काढणे आणि काही गोष्टी अशा असतात की ज्याला काहीच इलाज नसतो, त्याच्याबद्दल काही उपाय नसतात, अशा गोष्टींबद्दल सतत विचार न करणे हे आपल्याला डेली प्रॅक्टिसने जमण्यासारखं असतं. त्यामुळे अति विचार करणे किंवा सतत स्ट्रेस घेणे हे आपल्याला टाळायचं आहे आणि आपल्याला रेग्युलर अशी प्रॅक्टिस करायची आहे की आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या आपण करणार आहोत आणि ज्या गोष्टीला काही इलाज नाही आहे त्या आपण सोडणार आहोत किंवा इग्नोर करणार आहोत. आणि मायग्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे रोजचा व्यायाम.
तर डेली एक 15 to 20 मिनिट आपल्याला सिंपल एक्सरसाइजेस, साधे साधे योगासनं, अगदी सोपे व्यायाम ज्याच्याने कुठलाही त्रास होणार नाहीये ते करणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याचशा पेशंटला जेव्हा मी विचारते की तुम्ही व्यायाम का नाही करत, तर त्यांचं असं उत्तर असतं की सकाळी खूप धावपळ असते. पण असा काही नियम नाहीये की व्यायाम सकाळीच झाला पाहिजे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अगदी रात्री जेवणाच्या आधी 15 मिनिटे आपण व्यायाम करू शकतो. सिंपल स्ट्रेचिंगचे व्यायाम किंवा योगासन याचे अतिशय चांगले व्हिडिओज ऑनलाईन आहेत. तर 15 मिनिट सिंपल व्यायाम केल्यामुळे ब्रेनमध्ये चांगले हॉर्मोन्स रिलीज होतात आणि विच हेल्प अस इन टॅकलिंग विथ द हेडेक्स. सो डोकेदुखीची ट्रीटमेंट जेवढी इफेक्टिव्ह आहे तेवढंच व्यायाम पण इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे डेली 15 to 20 मिनिट जे लोक व्यायाम करतात त्यांचं हेडेक अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतं आणि त्यांचे मेडिसिन पण आपण लवकर बंद करतो. नेक्स्ट इज स्क्रीन. तर आजकाल काय झालेलं आहे की बरेच जण लॅपटॉपवर काम करतात आणि ब्रेक म्हणून फोन बघतात आणि त्यामुळे देर इज नो स्क्रीन ब्रेक थ्रू द डे. इव्हन आपण पण सगळे काम करताना ब्रेक म्हणून फोन बघतो, फोनवरचे रील्स बघतो, सिरीज बघतो आणि त्यामुळे जो स्क्रीन टाईम वाढत चाललेला आहे त्याच्याने डोकेदुखी ट्रिगर होते. तर आयडियली रेकमेंडेशन्स हे आहेत की ज्यांचं काम स्क्रीनवर नाही आहे त्यांनी 3 तासामध्ये 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास स्क्रीन बघणं अलाउड आहे आणि 3 तासानंतर पुढचा अर्धा तास स्क्रीन बघायचा आहे. असं नाही झालं पाहिजे की वी आर जस्ट शिफ्टिंग फ्रॉम द स्क्रीन, की टीव्ही बघतोय मग थोड्याने फोन बघतोय, मग थोड्याने आयपॅड बघतोय, मग थोड्याने लॅपटॉपवर काहीतरी बघतोय. दिस शुड नॉट हॅपन. तर आपल्याला 3 तासामधले अर्धा तास सोडून उरलेल्या वेळ आपल्याला वेगळ्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज करणं अपेक्षित आहे. ज्या लोकांचं काम स्क्रीनवर आहे तर त्यांनी दर अर्ध्या 1 तासानंतर 1 ते 2 मिनिटाचा ब्रेक घेणं रेकमेंडेड आहे आणि त्या ब्रेकमध्ये आपण फोन बघता कामा नये, कारण मग आपण स्क्रीनवरून ब्रेक म्हणून दुसरा स्क्रीन बघतोय, विच शुड नॉट हॅपन. तर 1 तासानंतर ज्यांचं काम झालंय त्यांनी 1 तासानंतर उठणे, थोडंसं लांब बघणे, दूर बघितल्यानंतर आपल्या आईजला रिलॅक्सेशन मिळतं आणि थोडंसं आपण म्हणू शकतो आय मसाज किंवा फेस वॉश करणे आणि त्यानंतर परत तुम्ही 1 तास स्क्रीनवर काम करा. तर स्क्रीन ब्रेक्स हे खूप गरजेचं आहे. सो या सिंपल लाईफस्टाईल चेंजेसमुळे मायग्रेनचे हेडेक कंट्रोलमध्ये आणणे किंवा प्रिव्हेंट करणे हे खूप सोपं आहे आणि तरीही ज्यांना हेडेक्स होतात त्यांच्यासाठी आपल्याला 2 to 3 मंथचा मेडिसिनचा कोर्स असतो. तो घेतल्यानंतर बऱ्यापैकी हेडेक्स कंट्रोलमध्ये येतात. तर अशा पद्धतीने मायग्रेन हा काही मोठा आजार नसून ही आपल्या मेंदूची टेंडन्सी आहे आणि डेफिनेटली आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. मायग्रेनमध्ये कुठल्याही स्कॅनची गरज नाही आहे, जस्ट लाईफस्टाईल चेंजेस आणि थोड्या मेडिसिननी मायग्रेन पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो. तर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना फायद्याची ठरेल असं मला वाटतं आणि सगळ्यांनीच व्यवस्थितपणे लाईफस्टाईल जर फॉलो केली तर डेफिनेटली आपण ओव्हरऑल मायग्रेनचा इन्सिडन्स कमी करू शकतो. आपल्या सोसायटीमध्ये मायग्रेनबद्दल काही खूप मोठे गैरसमज आहेत. बरेच पेशंट येऊन म्हणतात की आम्हाला ब्रेन ट्यूमर आहे का, डोकं दुखतंय म्हणजे ब्रेन ट्यूमर आहे, किंवा ही जी डोकेदुखी आहे बऱ्याच जणांना वाटतं ह्याला काहीच ट्रीटमेंट नाही आहे आणि ही आयुष्यभर अशीच सुरू राहणार आहे. बऱ्याच डोकेदुखीच्या पेशंट्सला रिपीटेडली डोकेदुखी असं म्हटल्यामुळे घरामधले लोक खूप लाईटली घेतात आणि म्हणतात की तू मुद्दामच करतोय. असेही काही पेशंट माझ्याकडे आहेत. तर मला एकच सांगायचं आहे की हे सगळे गैरसमज आहेत. मायग्रेन ही एक नॉर्मल डोकेदुखी आहे. हा काही जीवघेणा आजार नाही आहे किंवा ह्याच्यानी पुढे जाऊन आपल्याला काही डिसेबिलिटी येणार आहे किंवा आपल्याला काहीतरी ट्यूमर आहे किंवा रक्तस्राव होणार आहे असं नाही आहे. मायग्रेनचं निदान हे कुठल्याही तपासणीने होत नाही. मायग्रेनचं निदान हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा न्यूरोलॉजिस्टकडे जाता तेव्हा तुम्हाला काही प्रश्न विचारतात आणि त्याचे स्पेसिफिक क्रायटेरिया आहे, त्याच्यानी त्याचं निदान आहे. बरेच पेशंट मला येऊन म्हणतात की माझे घरातले म्हणतात तुझे सगळे स्कॅन नॉर्मल आहेत तरीही तुझं डोकं कसं दुखतं, तर तू मानसिक आहे हे. तर असं नाही आहे. मायग्रेनमध्ये स्कॅन हा नेहमी नॉर्मलच असतो कारण हा मेंदूच्या स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम नाही आहे. ही किरकोळ डोकेदुखी आहे. किरकोळ म्हणण्यापेक्षा बऱ्याच जणांना त्याचा खूप त्रास होतो, परंतु आपण असं म्हणू शकतो की हा असा मोठा आजार नाही आहे की ज्याच्याने आपल्याला रिपीटेड हॉस्पिटल ॲडमिशन्स लागतील किंवा तो वाढत जाईल किंवा त्याच्याने काही सिरियस होईल. जरी आपल्याला डोकेदुखी होत असेल तरी त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट होऊ शकते, पण 50% ट्रीटमेंट ही आपल्या लाईफस्टाईलवर डिपेंड आहे आणि 50% ट्रीटमेंट ही गोळ्या औषधांची आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी आम्ही प्रॅक्टिसमध्ये नेहमी बघतो की आम्ही जेव्हा पेशंटला मेडिसिन्स देतो तेव्हा पेशंट 15-20 दिवस ते मेडिसिन्स घेतात आणि त्यानंतर ते मेडिसिन बंद करून टाकतात. त्यांना वाटतं आता मी चेक करतो की हे मेडिसिन बंद केल्यावर मी चांगलं झालो आहे की नाही. तर ह्याचा कोर्स आहे. हा जो कोर्स आपण पूर्ण केला तर आपल्याला काही वर्ष पुढे डोकेदुखी कमी राहते. तर टेक्स्टबुक वाईज कोर्स रिकमेंडेड 4 ते 6 महिन्याचा आहे. प्रॅक्टिकली आम्ही पेशंट टू पेशंट 2 ते 3 महिन्यामध्ये तो कोर्स कमी करून बंद करतो किंवा काही जणांना आम्ही 5 ते 6 महिन्यापर्यंत पण तो कोर्स देतो. तर मेन हे आहे की जरी मेडिसिन सुरू केल्यानंतर 8-10 दिवसात 15 दिवसात तुमची डोकेदुखी कमी झाली तरीही परत डॉक्टरकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट कंप्लीट करणे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे ट्रीटमेंट अवेलेबल आहे.
परंतु योग्य डॉक्टरकडे पोहोचणे, जसं मायग्रेन हा ब्रेनचा आजार आहे त्यामुळे न्यूरोलॉजिस्टकडे जी ट्रीटमेंट होते ती मोस्ट परफेक्ट असते, त्यामुळे आपल्याला जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडे भेटून त्याच्यासाठी व्यवस्थित ट्रीटमेंट घेणे, ते जे लाईफस्टाईल चेंजेस आपल्याला सांगतात ते फॉलो करणे आणि कोर्स पूर्ण करणे आणि नंतरही एक योग्य लाईफस्टाईल ठेवणे, हे सगळं खूप गरजेचं आहे. मायग्रेनमध्ये एक्सरसाइजचा खूप रोल आहे. आता बऱ्याच पेशंटला असं वाटतं की व्यायाम करा, डॉक्टर सांगतात म्हणजे असंच सांगतात, बरेच पेशंट सिरियसली घेत नाहीत. पण मायग्रेनमध्ये एक्सरसाइजचा आपण म्हणू शकतो की सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. इनफॅक्ट जे पेशंट व्यायाम करतात त्यांना आम्ही कमी पॉवरच्या गोळ्या दिल्या तरी पण ती ट्रीटमेंट सक्सेसफुल होते. तर आता बऱ्याच पेशंटचा प्रश्न असतो की एक्सरसाइज म्हणजे काय करायचं, मग मी जिम करू का, मी एरोबिक्स करू का, झुंबा करू का. तर जनरली ज्या व्यायामांमध्ये खूप जम्पिंग इन्वॉल्ड असतं आणि ज्यांना ॲक्टिव्ह हेडेक्स आहेत त्यांचं जम्पिंगमुळे हेडेक वाढू शकतं. त्यामुळे जनरली आपण जे व्यायाम रिकमेंड करतो सुरुवातीला, तर काही योगा पोजेस जे सिंपल योगासनं असतात किंवा सिंपल स्ट्रेचिंगचे व्यायाम असतात, त्या व्यायामांनी मायग्रेनच्या पेशंटला खूप फायदा होतो. इन ॲडिशन जे श्वासाचे व्यायाम आहेत, जसं प्राणायाम आहे किंवा मेडिटेशन आहे किंवा ध्यान आहे, तर ह्या सगळ्यांमुळे काय होतं, ब्रेनमध्ये चांगले हॉर्मोन्स रिलीज होतात आणि हे एक्सरसाइजेस मायग्रेनच्या पेशंटला खूप हेल्पफुल ठरतात. एकदा मायग्रेन कंट्रोल झाल्यानंतर बरेचसे पेशंट वेट लिफ्टिंग किंवा झुंबा किंवा एरोबिक्स हे सुद्धा टॉलरेट करतात. पण ज्यांना दर आठवड्याला काही हेडेक्स होत आहेत त्यांना बऱ्याच वेळेला जम्पिंगचे व्यायाम सूट होत नाहीत. त्यामुळे योगा, ब्रीदिंग आणि स्ट्रेचिंग आणि जिममध्ये जर आपल्याला करायचं असेल तर कार्डिओ एक्सरसाइजेस वेल टॉलरेटेड असतात. तर हे सगळ्या व्यायामाचे प्रकार आपण जर केले तर मायग्रेनमध्ये भरपूर फायदा होतो आणि खूप वेळ द्यायची गरज नाही आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये खूप लोकांना टेन्शन येतं की माझ्याकडे वेळच नाही आहे, मग मी व्यायाम कधी करू. मोस्ट कॉमन कॉज व्यायाम करण्याचं की मला वेळ नाही आहे, मी एवढा थकून येतो की माझ्यात एनर्जी नसते. तर माझं रेकमेंडेशन सगळ्यांसाठी हे राहील की तुम्ही दिवसातले 15 ते 20 मिनिट काढा. आपण एकदा नेटफ्लिक्स किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सॲप ओपन केलं की आपले 15 मिनिट जातात. तर फक्त 15 ते 20 मिनिट आपल्याला काढायचे आहेत आणि त्या वेळामध्ये कुठला तरी सोपा व्यायाम की जो आपण कन्सिस्टंटली काही वर्ष करू शकू. जेव्हा आपण एकदम अवघड व्यायामाने सुरुवात करतो तेव्हा मग पाठ दुखते, मान दुखते आणि मग आपण 15-20 दिवस व्यायाम सोडून देतो. सो सुरू करताना अगदी सिंपल व्यायाम की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीच अवघड नाही वाटत आहे असे दिवसात 15 ते 20 मिनिट सुरू करावेत आणि मग नंतर एकदा आपल्या बॉडीला एक्सरसाइजची सवय झाली की मग आपण हळूहळू ते अपग्रेड करू शकतो. तर ह्या सगळ्या व्यायामांनी आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. तर आजपासून आपण सगळे चांगली लाईफस्टाईल फॉलो करूया आणि ही सगळी माहिती उपयोगी आणूया आणि आपले जे फ्रेंड्स किंवा रिलेटिव्ज आहेत ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवूया. थँक्यू.